गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजले आणि मी निघालो मॉर्निंग वॉकला. रोहित गावी गेला आहे, त्यामुळे तो काय आज येत नाही. नव्याचं 9 दिवस झाल्यामुळे विलास पण आता बंद झाला. मग काय, मी एकटा जीव सदाशिव मैदानाच्या दिशेने रवाना झालो. सकाळी मातोश्रीचं दर्शन घेतलं. सुंदर सुविचार वाचून मी मैदानामध्ये प्रवेश केला. वाचनालयातील पेपर न वाचताच मी पुढे निघून गेलो. मैदानात प्रवेश करतानाच रोहितचं स्नॅक सेंटर दिसलं. रोहित कदम नाही, दुसरा कोणतरी असेल. आणि हे आहे दिघा रेल्वे स्टेशन आणि त्याच्याच बाजूला आहे पटनी मैदानाचा परिसर. रविवारी इथे तुडुंब गर्दी असते. बरं, ते जाऊ दे, आपण आता धावायला सुरुवात करूया. 1 2 3. मैदानामध्ये एक छोटासा तलाव सुद्धा आहे. तलावाजवळ टाइमपास न करता मी माझ्या रोजच्या ठिकाणावर जाण्यासाठी कूच केला. मैदानात मुलं क्रिकेट मस्त खेळत होते. मला सुद्धा वाटलं आपण पण खेळू, पण आम्ही मोजून 3 जण. काही महिला तोंडाचा व्यायाम करत होत्या. मी माझ्या रोजच्या ठिकाणावर पोचलो आणि व्यायामाला सुरुवात केली. सकाळचा व्यायाम करायला खूप भारी वाटतं, फक्त रोज यायला लागतं. शशांक दादा आणि सॅम आज येणारच नाही असं वाटलं होतं, म्हणून पटापट व्यायाम करून घरी जायचं असं ठरवलं. बघतो तर काय, एक अनपेक्षित गोष्ट घडली. जोडीने मैदानात प्रवेश केला. आम्ही सोबत येऊ, पण आम्ही धावणार नाही अशी अट त्याने आधीच घातली होती. मी अकॅडमी जॉईन करू का असा शशांकदा विचार करत होता. क्रिकेटची प्रॅक्टिस करून आम्ही घरी निघालो.